शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर पॅकर्स प्रीमियर लीग T20 क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामना सोलर हार्बो विरुद्ध लाँग लाईफ चॅम्प्स यांच्यात झाला. सोलर हार्बो संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 19 षटकं आणि एका चेंडूमध्ये सर्व बाद 140 धावा केल्या. त्यामध्ये अविनाश कांबळेच्या 29 चेंडूमध्ये 32, बालाजी मानेच्या 15 चेंडूत 25, वरद माळीच्या 15 चेंडूत 21 धावांचा समावेश होता. लाँग लाईफ चॅम्प्स संघाकडून गोलंदाजी करताना प्रेम ननवरे, नरेंद्र पाटील यांनी प्रत्येकी 3 तर अथर्व शिंदे यांनी 2 बळी मिळवले. प्रत्युत्तरादाखल खेळताना लाँग लाईफ चॅम्प्स संघाला 19 षटकं आणि 2 चेंडूमध्ये सर्व गडी गमावत 128 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यांच्या आदित्य पाटीलनं 22 चेंडूत 26, वैभव पाटीलनं 31 चेंडूत 32 आणि विवेक पाटीलनं 22 चेंडूत 30 धावा केल्या. सोलर हार्बो संघाकडून गोलंदाजी करताना वरद माळी, सतीश पाटील, रोहित बिराजदार आणि बालाजी माने यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. सोलर हार्बो या संघानं 12 धावांनी हा सामना जिंकत थेट अंतिम फेरी गाठली. आजच्या दिवसातील दुसरा सामना अमर किंग ऑफ वेज विरुद्ध फायटो मार्केटिंग यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना अमर किंग ऑफ वेज संघानं 20 षटकात 9 बाद 152 धावा फटकावल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना फायटो मार्केटिंग संघानं 16 षटकं आणि 3 चेंडूमध्ये 2 गडी गमवत विजयी धावसंख्या गाठून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.